देशातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे तालुका पोलिसांची मोठी कारवाई। विनापरवाना देशी दारूचा 30 लाखांचा साठा जप्त, तिघे अटकेत। आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी धुळे तालुका पोलिसांनी विशेष मोहीम राबवत मद्य तस्करांविरोधात मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत विनापरवाना देशी दारूचा सुमारे 30,17,000 रुपयांचा साठा जप्त करण्यात आलेला असून 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की पारोळा येथून धुळ्याकडे जाणाऱ्या मार्गावर मुकटी तालुका जिल्हा धुळे गावाच्या शिवारात ट्रकद्वारे देशी दारूची चोरटी वाहतूक होणार आहे आणि ही माहिती त्यांनी वरिष्ठांना कळवून अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बंबाले यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार केले। मध्यरात्री 1 ते 2:36 सुमारास मुकटी गावच्या शिवारातील हॉटेल एकता परिसरात छापा टाकण्यात आला। यावेळी ट्रकमधून देशी दारूचे बॉक्स पिकअप वाहनात उतरवताना आढळून आले। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत राकेश छगनलाल जैन वय वर्ष 35, दीपक अशोक शिंदे वय वर्ष 35, सुदाम भुरा गोसावी वय वर्ष 42 यांना ताब्यात घेतले आणि या झडती दरम्यान रॉकेट देशी दारूचे एकूण 124 बॉक्स, ट्रक, पिकअप वाहन, स्विफ्ट डिझायर कार तसेच मोबाईल फोन असा मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त करण्यात आला। जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 30,17,000 रुपये आहे। या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। मी PI धनंजय पाटील, धुळे तालुका पोलीस स्टेशन। काल धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या टीमने एक चांगली कामगिरी बजावलेली आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने अवैध प्रकारची दारू, शस्त्र यांच्याबाबत कारवाई करण्यासाठी माननीय SP सर देवरे सर यांनी आम्हाला आदेशित केलेले होते। त्याप्रमाणे गोपनीय बातमीदारांना आम्ही सतर्क केले। गोपनीय बातमीदारांकडून खात्रीशीर माहिती मिळाली, त्याच्यानंतर पोलीस स्टेशनची एक टीम निवडली आणि सापळा लावला की मुक्ती हातीमध्ये एका ट्रकमध्ये दारू अवैध प्रकारे येणार आहे आणि ती दुसऱ्या वाहनामध्ये ट्रान्सफर होणार आहे। त्याप्रमाणे टीमच्या सदस्यांनी आपले 4 वेगवेगळ्या छोट्या टीम तयार केल्या। एक व्हॉट्सअप ग्रुप स्थापन केला। व्हॉट्सअप ग्रुपद्वारे आपसात कम्युनिकेशन ठेवलं। जवळपास 1 तास सापळा लावून दिलेल्या माहितीप्रमाणे एक ट्रक आला। त्या ट्रकमधून छोट्या गाडीमध्ये माल ट्रान्सफर होत असताना रंगेहात पकडण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये एक या टाईपच्या गुन्ह्यांमधला सराईत आरोपी पकडण्यात आलेला आहे आणि दोन्ही वाहनाचे चालक आहेत। एकंदर 30 लाख रुपये इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। त्याच्यात एक मोठा ट्रक आहे, 2 छोटे वाहनं आहेत। त्याच्यानंतर जवळपास 5 लाख रुपये किमतीची रॉकेट या कंपनीचे देशी दारूचे बॉक्स मिळालेले आहे। जवळपास 124 बॉक्स दोन्ही वाहनांना मिळालेले आहेत आणि 3 आरोपी अटक आहेत। याचा तपास चालू आहे। या गुन्ह्यामध्ये आम्हाला धुळे पोलीस अधीक्षक माननीय श्री श्रीकांत देवरे सर, SP माननीय श्री अजय देवरे सर, आमचे DPO माननीय श्री संजय बांबळे साहेब आणि तालुका पोलीस स्टेशनचे PSI राठोड आणि DB टीमचे सर्व सदस्य तसेच जनरलचे सर्व अंमलदार यांनी अतिशय चांगली मेहनत घेऊन हा गुन्हा उघड केले।